चल ना. त्यांनी खरंच ते गुडफोन तिला घरी आणलंय का? ते खरं तर बोलत नाहीये ना. चल ना. कॅरी, राधिका तुझ्या घरी राहायला आली आहे का? भक्ती जस्ट टोल्ड मी. इज इट ट्रू? भक्ती खोटं बोलते. आस्क ईशा. हा यार. हाय सनया, बोल. हा इशी ऐक ना. कॅरीने राधिकाला घरात घेतलंय का परत? अगं छे, तुला कोणी सांगितलं? ती दामल्यांकडेच राहते अजूनही. अगं मला ती ती सांगत होती की त्यांनी घरात घेतलंय म्हणून तिला. असं काही नाहीये ना? हो हो, मी खरं सांगते तुला, ती तिथेच राहते. ओके ठीक आहे. थँक्स. बाय बाय. हा ओके बाय. का एवढं क्रॉस चेक करते? जाऊ दे, मला काय करायचंय. मला जे सांगितलंय मी तेवढं करणार. इशी म्हणते म्हणजे ही बावट नक्कीच गॅरीच्या घरी नसणार. भक्ती का खोटं बोलेल? आता जर मी माझ्या बायकोला आणि माझ्या गर्लफ्रेंडला एकाच वेळेला सांभाळू शकत असेल तर इट्स नोबडीज बिझनेस. आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कुठे बाहेर चर्चा तू नाही केलीस तर हे तुझ्याच भल्याच. काय करू मला कळत नाहीये. गुरु सरांनी सांगितलं म्हणून गप्प बसू की राधिका वहिनींना सगळं खरं सांगू? नाही, गप्प बसलो तर माझं करिअर होईल, प्रमोशन मिळेल, आईच्या तब्येतीसाठी पैसे मिळतील, तिथे घर घेता येईल. राधिका वहिनींचं घर काय, विश्वासही तुटेल. काय करू, कोणाशी बोलू, काहीच कळत नाहीये. आनंद सरांना सांगून बघू का आज काय झालंय ते? आओ. हा? हे घ्या तुमची ग्रीन टी. हा. तो फोन घ्या ना. कधीचा वाजून राहिला. नाही, वाजू दे. ते काय ऑफिसचे फोन वाजतच असतात सारखे. घेतो नंतर. चल मी आलो शॉवर घेऊन. आओ. मोबाईल कुठे घेऊन चालले? ओला होऊन जाईल ना. छे छे, ते काय इथे ठेवलं तर वाजत राहील उगेच. आणि कपूर सरांचा फोन आला तर अर्जंट कॉल असतो, कधी लगेच उचलावा लागेल ना, म्हणून आलोच. असे काऊन वागून राहिले? एकदा मोबाईल चेक केला पाहिजे. नाईस शेड. स्टेटस टाकू. Feeling confused. राधिका खरंच गेलीये नाही गेलीये गॅरीकडे राहायला काहीच कळत नाहीये. बाजूला उगं शनाया.
आज तू एवढ्या लवकर तयार झालीस? हो. आणि हा पसारा कोण आवरणार? अरे यार बघते, तू आवर ना प्लीज, मला कंटाळा आलाय. ही असली कामं मी माझ्या घरात पण नाही करत ग. हो बरोबर आहे, पण शनाया हे घर तुझं नाहीये, त्यामुळे तुला अशी कामं करावीच लागणार. हा बघते, तू कर ना प्लीज. तुला हवं तर मी 100 रुपीज एक्स्ट्रा देते. कोणाच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतेस ग? तुला माहितीये ना 4 दिवसात तुझी नोकरी जाणार आहे, त्यामुळे प्लीज हा पैशाचा माज मला दाखवू नकोस. माज? बस माज? उगाच कळून न कळल्यासारखं करू नकोस शनाया. तुला माहितीये गुरुनाथ तुला जास्त दिवस नोकरीवर ठेवणार नाहीये. ते माहितीये मला, तू नाही ठेवणार कामावर ते, पण मी दुसऱ्या जॉब साठी ट्राय करते. अच्छा, तू खरंच तुझ्या आयुष्याचा इतका सिरियसली विचार करतेस का? मग डोंट अंडर एस्टिमेट मी. चल मी निघू का आता? कुठे निघालीस? मला जरा लवकर जायचंय, आज महत्वाचं काम. कसलं काम? न्यू जॉबचं. खरंच? ऑल द बेस्ट. थँक्स. बघते तुझ्या त्या गुड फॉर नथिंग राधिका मॅमलाच बघायला चालले मी. गॅरी जर मला फसवत असेल ना तर मी सोडणारच नाहीये त्याला. बाय. आओ बोल द्या. यांच्याशी कसं बोलू? मला एकदा यांचा मोबाईल पाहायचाय, पण कसा मागू? काय ग अचानक? काही नाही, असंच. छान दिसतंय. तू पण ना. आई बोलवते. ही अशी अचानक जवळ आली, पण ही नवी परतच आहे. याचा अर्थ असाच होतो की तिने मला माफ केलंय बहुतेक. शन्याचा तर एक पण फोन नाही दिसून राहिला. हा श्रेयस काऊन सारखा फोन करून राहिला यांना? त्याचा काय प्रॉब्लेम गिब्लेम झाला की काय? बाप्पा, हा श्रेयस असं काऊन मेसेज करतो यांना? काय झालं या भैताड श्रेयसला?